नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा, हे मी वेगवेगळ्या कलरमध्ये आपले फ्लावर रबर बँड केलेले आहेत. हे बघा, कस्टमरची मला अचानक ऑर्डर आलेली 36 पीसची. हे माझे 16 पीस करून तयार झालेले आहेत. आता यासाठी मी आधीच तयारी करून ठेवली होती. ती कशी, तर मी हे बेस बनवून ठेवलेले फ्लावर रबर बँड करण्यासाठी. हे मी बेस रेडी करून ठेवलेले. हे बघा, ही फुलाची वरची साईड आणि ही मी रबरमध्ये विणून ठेवलेलं आहे. असं हे बघा, कस्टमरनी कलर चॉईस माझ्यावर दिली होती, त्याच्यामुळे मी हे जे बेस करून ठेवले होते त्या हिशोबाने मी या कलरची ही फुलं विणत आहे. आता बेस करून ठेवल्यानंतर आपल्याला फुलं विणायला खूप सोयीस्कर पडतं. हे पहा, मी हे असे बेस करून ठेवलेले आहेत. बेस करून ठेवल्यानंतर आपण पटकन अशी त्यांना फुलं करून देऊ शकतो. ती कशी, ती मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा मैत्रिणींनो, हे माझे फुलं रेडी झालेले आहेत. आपण याच्यामध्ये मी एक तुम्हाला फूल विणून दाखवते. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, हे असे मी बेस तयार करून ठेवते. त्याच्यानंतर फक्त पाकळ्या विणून आपण कस्टमरला फ्लावर्स देतो. कस्टमरची जर चॉईस असेल तर मग आपल्याला बेस विणावे लागतात. आणि जर कस्टमरने सांगितलं की तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरची फुलं आम्हाला बनवून द्या, तर मग आपण आपल्याकडे जे बेस रेडी असतात त्याची त्यांना फुलं तयार करून देऊ शकतो. मी सहजासहजी वेण्यांचे आणि फ्लावर्सचे असे बेस तयार करून ठेवते. पहा, मी पटकन एक फूल तुम्हाला विणून दाखवते. इथे मी व्हाईट कलरच्या धाग्याला स्लिप नॉट करून घेतलेली आहे. आता इथून मी पहिल्या सिंगल क्रोशेटमधून सुई घातली आणि इथून सुद्धा मी ह्या एक सिंगल क्रोशेटमधून सुई घातली. दोघातून सुई बाहेर काढून घ्या आणि एक स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर 1 2 3 4 साखळ्या घ्यायच्या. ट्रिपल क्रोशेटसाठी 2 वेळा सुईला धागा गुंडाळायचा. नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये दोन्ही बेसमधून आपल्याला काढायचं आहे. एक ट्रिपल क्रोशेट केला. सेम स्टिचमध्ये आपल्याला आणखी एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा वरती 1 2 3 4 साखळ्या आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटमधून एक स्लिप स्टिच घेऊन ही पाकळी कंप्लीट करून घ्यायची. आता पुन्हा 1 2 3 4 साखळ्या. नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये एक ट्रिपल क्रोशेट. पुन्हा सेम स्टिचमध्ये आणखी एक सिंगल क्रोशेट. पुन्हा 4 साखळ्या. नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच. स्लिप स्टिच झाल्यानंतर तिथेच पुन्हा आपल्याला 4 चेन घ्यायच्या आहेत. नेक्स्टमध्ये एक ट्रिपल क्रोशेट. सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट. 4 चेन. पुढच्या सिंगल क्रोशेटमध्ये
स्लिप स्टिच करून पाकळी कंप्लीट करून घ्यायची. पुन्हा 4 चेन. संक्रांतीला हळदी कुंकूसाठी मला या ताईंनी हे फ्लॉवर रबर बँड मागवले आहेत. कलर कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मैत्रिणींनो. आता इथे हे जे सगळे धागे आहेत, मी धागे या फुलाच्या आतमध्ये घालणार आहे. शेवटी हा एक खाली धागा येतो, हा फक्त मी सोडणार आहे. बाकी सगळे धागे मी याच्या आतमध्ये घालणार आहे. त्याबरोबरच थोडासा कापूस मी त्याच्या आतमध्ये इथे भरणार आहे. आणि आता आपण आपल्या उरलेल्या 3 पाकळ्या कंप्लीट करून घेणार आहोत.
मी या फ्लावर्सची पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता हे फूल कसं बनवायचं ते. आपण जर बेस तयार केले तर आपल्याला फुलं करायला काही एवढा वेळ जात नाही. शेवटी इथे जिथून आपण सुरुवात केलेली तिथे आपण एक स्लिप स्टिच घेऊन आपलं फ्लावर्स कंप्लीट करणार आहोत. पाठीमागून एक साखळी घ्या आणि धागा कट करून घ्या. असं आपलं सुंदर असं फ्लावर रबर बँड रेडी झालेला आहे. हे जे 2 धागे येतात आपले इथे, यांना तुम्ही हाईड करू शकता किंवा असं गाठी मारून हा धागा कट करून घ्या. बाकीचे सगळे धागे आपण फ्लावर्समध्ये हाईड केलेले आहेत. हे पहा, सुंदर असं आपलं फ्लावर रबर बँड रेडी होतं. मी हे वेगवेगळ्या कलरमध्ये केलं आहे. तुम्हाला कलर कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. पहा, मी प्रत्येक याला वरती जे कलर दिलेत त्यांचे बेस वेगवेगळे ठेवलेत. परत मागून सुद्धा मी काय ह्यांना हे बघा, जसं मी इथे पुढे व्हाईट कलर दिला आहे ब्ल्यू कलरला, तिथे मी पाठीमागे येलो कलर दिला आहे. त्याच्यानंतर हे पहा, हे ग्रीन आहे तर मागे ब्राऊन दिला आहे. इथे ग्रीन आहे, इकडे येल्लो दिलं आहे. ग्रीन येल्लो असे मी वेगवेगळे कलर दिलेले आहेत. बेसला पण मी 2 कलरमध्ये केलेले आहेत आणि हे वेगवेगळे फ्लावर्सला कलर दिलेले आहेत. नक्की मला सांगा तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली आणि आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.